काही दिवसांपूर्वी मी बंगलोरला गेले होते आणि जातानाच ठरवलं होतं की तिकडची गर्दी, सिटी लाईफ सगळं कॅप्चर करणारा एक व्लॉग करायचा. आणि सुरुवात तर मी केली, ट्रॅफिकमधले वगैरे शॉट्स घेतले. पण हळूहळू मला ही सिटी सरप्राईजच करायला लागली. म्हणजे एकतर फूड तिकडचं. आत्तापर्यंत मी खाल्लेली सगळ्यात सुंदर इडली ही बंगलोरमधली आहे. ज्यांनी खाल्ली आहे त्यांना माहिती असेल. त्याच्यानंतर सुंदर साईडवॉक्स, शांत रस्ते मला बघायला मिळाले. माझं कम्फर्ट झोन जपण्यासाठी मी एक बाईक रेंटवरती घेतली होती. त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंगचा काही प्रश्न राहिला नाही. राहायला तर मी माझ्या एका खूप जुन्या आणि जवळच्या मैत्रिणीकडे होते. त्यामुळे तो विषय सॉर्ट झाला होता. आम्ही खूप गर्ल्स टॉक, गॉसिप आणि आतलं बाहेर शेअर करणे सगळं केलं. एकत्र काम केलं, मज्जा केली, सगळं केलं. जसं प्रत्येक शहराचं एक काहीतरी कॅरेक्टर असतं, तसं मला बंगलोरमध्ये एक अलिप्तता अनुभवायला मिळाली, जी पॉझिटिव्ह होती, जी शांत करणारी होती. गर्दी नाही आहे असं नाही आहे, पण त्या गर्दीचा त्रास फार झाला नाही. कदाचित मी ट्रॅव्हलिंगसाठी गेले होते म्हणूनही असेल. पण शेवटी मी एका लेकवर गेले होते आणि तिथलं निसर्ग बघून तर मला असं वाटलं की म्हणजे हे शहर कायमचं राहिलंही फार सुंदर आहे. हे शहर तुम्हाला असं वेठीच नाही धरत, ॲक्सेप्ट करतं, असं एक फिलिंग मला आलं. कसं ना, पण एखाद्या ठिकाणी आपण काहीतरी अपेक्षा ठेवून जातो आणि तिथे गेल्यावर कम्प्लिटली सरप्राईज होतो आयदर किंवा शॉकच होऊन जातो.